मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून आणि वर्तमानपत्रांमधून जी काही माहिती दिली जाते त्यामधले अनेक गैरसमज दूर करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीत जे काही सर्व गैरसमज होते या योजनेबद्दलचे ते दूर केले आहेत आणि या योजनेच्या पात्रतेसाठी काय नवीन बदल झाले आहेत ते सांगितलं। राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली। त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। आजपर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना लाभ दिला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये असं त्या म्हणाल्या। त्या हेही म्हणाल्या की सुमारे 4,000 महिलांनी स्वतःहून स्वइच्छेने या योजनेतून स्वतःची नावं मागे घेतली आहेत कारण त्या नवीन नियमांमध्ये बसत नव्हत्या। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते नवीन नियम काय आहेत, त्यासोबतच जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि या नवीन हप्त्याची रक्कम काय असणार ते सुद्धा पाहणार आहोत, कारण काहींसाठी या रकमेत सुद्धा थोडासा बदल झाला आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू स्काय। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता। मात्र आता पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवल्या जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मात्र त्यापूर्वीच सुमारे 4,000 महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारकडून कारवाई केली जाण्याच्या भीतीने महिलांनी हे पाऊल उचललं असावं असं सांगितलं जात आहे। चला तर इतर आवाजावी प्रस्तावना न करता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूयात। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे जे काही गैरसमज होते त्याबद्दल त्यांनी ते सर्व दूर केलेले आहेत। पाहूयात त्या काय म्हणाल्या। वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून किंवा वर्तमानपत्रांमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातले गैरसमज काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत। खरं तर आजपर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही अकाउंट मधनं रिफंड घेतलेला नाहीये असं मला राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे। आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही। त्यामुळे जो काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्याला कुठल्याही लाभार्थ्यांनी बळी पडू नये। आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं। पुढे त्या म्हणाल्या की आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे काही निवेदनं येत आहेत की ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होत नाहीयेत त्यांची स्वतःहून निवेदनं येत आहेत की आम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहोत, त्यामुळे आता आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही आहे। हे ऍप्लिकेशन्स स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून किंवा काही विभागाची जी हेल्पलाईन केलेली आहे त्यावर किंवा काही जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशा पद्धतीने अर्ज येत आहेत आणि हा आकडा साधारणपणे 3.5 ते 4,000 मध्ये आहे ज्यांनी या योजनेचा लाभ स्वइच्छेने घेण्यास नकार दिला आहे आणि रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज येत आहेत असंही त्यांनी सांगितलं। 4 मुख्य कारणं त्यांनी सांगितली ज्यामुळे लाभार्थी महिलांनी या योजनेचे अर्ज मागे घेतले आहेत। ती कारणं काय आहेत ते आपण आता बघूयात। पहिलं कारण म्हणजे डोमेसाईल मधील बदल। काही लाभार्थी महिला आता लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यासाठी गेल्या आहेत। अशा महिलांनी अर्ज मागे घेतलेत। जेव्हा या योजनेची सुरुवात झालेली म्हणजे मागच्या वर्षाच्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये या योजनेची सुरुवात झालेली त्यावेळी या मुली अविवाहित होत्या आणि त्या महाराष्ट्राच्या रहिवासी होत्या, त्यामुळे त्या या योजनेचा लाभ घेत होत्या। पण आता त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेल्या आहेत, त्यामुळे अशा महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत। अर्ज मागे घेण्याचं दुसरं कारण म्हणजे उत्पन्न मर्यादेत वाढ होणं। नवीन नियमांनुसार ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आता या योजनेचा फायदा घेता येणार नाही। त्यामुळे ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा योजना सुरू झाल्यानंतरच्या 4-5 महिन्यात वाढलेला आहे अशा महिलांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घेतलेत। तिसरं कारण म्हणजे नवीन मालमत्ता खरेदी केली आहे, जसं की 4-चाकी वाहन। यामध्ये पहा, जर काही लाभार्थी महिलांकडे दुचाकी वाहन असेल तर त्या या योजनेचा लाभ पुढे घेऊ शकतात, पण जर काहींनी आता 4-चाकी वाहन घेतलं असेल तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्यामुळे कदाचित त्यांनी स्वतःहूनच या योजनेतून माघार घेतली आहे। चौथं कारण म्हणजे सरकारी नोकरी।
काहींना या 4-5 महिन्यात सरकारी नोकरी लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी देखील आपलं नाव मागे घेतलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांनी या लाभार्थी महिलांनी अर्ज करून किंवा जिल्हा केंद्रांवर जाऊन या योजनेतून माघार घेतली आहे. तसंच दुसरा जो प्रश्न सगळ्यांच्या मनात होता तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार? तर पहा, आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते राज्य सरकारने दिले आहेत. जुलैपासून डिसेंबर पर्यंतचे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 ते 30 डिसेंबर दरम्यान दिला होता आणि आता 26 जानेवारीच्या आधी म्हणजे या 1-2 दिवसातच सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात नवीन हप्ता जमा होणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्याही अर्जांची फेरपडताळणी होणार आहे आणि ज्या महिला नवीन निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे. आता पडताळणी होणार म्हणजे नेमकं काय होणार हे बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरं म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ 500 रुपये मिळणार आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळलं जाणार आहे. ज्या महिलांचं उत्पन्न किंवा त्यांच्या कुटुंबियातील कुणाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा जर का ते या योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि जर का त्या अपात्र ठरत असतील तर त्यांना अपात्र केलं जाणार आहे. प्रसंगी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुद्धा त्यांच्यामध्ये मदत घेतली जाणार आहे. यासोबतच मगाशी जसं सांगितलं तसं ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा त्या अपात्र ठरणार आहेत आणि हे चेक करण्यासाठी आरटीओची मदत घेतली जाणार आहे. एकाच महिलेने जर का 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले असतील तर अशा अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यांना अपात्र केलं जाणार आहे. यासोबतच घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात कोणी जर का सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा पेन्शन घेत असेल तर हे सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये अपात्र ठरणार आहेत. तर हे आहेत एकंदरीत बदललेले सर्व नियम. या सर्व माहितीनंतर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या योजनेच्या नवीन निकषांमध्ये जे बसत नाहीयेत आणि तरी सुद्धा लाभ घेत आहेत अशा महिलांचे अर्ज जे आहेत त्या अर्जांची फेरतपासणी केली जाणार आहे आणि यामुळेच अनेक महिलांचे अर्ज सरकार दरबारी बाद ठरू शकतात. परिणामी ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत किंवा ज्या महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणारा जो पुढचा हप्ता आहे तो कदाचित आता मिळणार नाहीये असं स्पष्ट होताना दिसतंय. या योजनेत जे नवीन बदल झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जर का प्रश्न असतील याबद्दल तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से हाय टू स्कायला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.